भीमा नदीच्या तटी एक हेमाडपंथी मंदिर कित्येक वर्षे जसे तसे अजूनही उभे आहे. किल्ल्यासारखी तटबंदी आणि स्वतःची एक वेगळी ओळख असणाऱ्या या मंदिराला आजपर्यंत कोणीही इजा पोचू शकले नाही. खुद्द औरंगजेब हा मंदिराच्या बाजूला असलेल्या किल्ल्यावरती 6 वर्षे राहिला, पण मंदिर पाडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण तो प्रत्येक वेळी अयशस्वी राहिला. आणि शेवटी औरंगजेब या मंदिराला शरण आला. अशा या पौराणिक वारसा असलेला आज या मंदिराला मी भेट देणार आहे. सोलापूर मंगळवेढा हायवे लगत मांचूर गावामध्ये हे सिद्धेश्वर मांचूर मंदिर होय. विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आता मी आलो मांचूरला, जे पंढरपूरपासून साधारण 30-35 किलोमीटर अंतरावर आहे. आता भव्य किल्ल्याला असणारा प्रवेशद्वार असा या मंदिराचा प्रवेशद्वार आहे. या भव्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यास आपल्या दोन्ही बाजूस भव्य मोठ्या देवड्या बघायला मिळतात. या देवड्या पार करून पुढे आल्यास आपल्याला डाव्या साईडला मल्लिकार्जुन मंदिर बघायला मिळतं. या मंदिराच्या कळसावर आपल्याला वेगवेगळ्या देवी देवताचे चित्र बघायला मिळतात. या मंदिराच्या नंदीला जर बघितलं तर नंदीवर आपल्याला असलेली घंटा, झालर, पायाचे खूर हे खरोखर आहे असे वाटतात. ते असलेले शांत वातावरण, मंदिरावर असलेले शिल्पकाम हे बघून आपल्याला मंत्रमुग्ध होते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला एक छोटेसे शिवलिंग सुद्धा बघायला मिळते. मंदिराच्या सभा मंडपामध्ये आपल्याला कासव तसेच भिंतीवर वेगवेगळे नक्षीकाम सुद्धा बघायला मिळते. या मंदिराच्या भिंतीमध्ये आपल्याला छोट्या देवड्या बनवल्या दिसतात. या देवडीमध्ये आपल्याला वेगवेगळे देवी देवताचे चित्र दिसतात, पण सध्या हे पुसट आहेत. पावसाच्या वेळी या मंदिरामध्ये पाणी जमा होऊ नये म्हणून यासाठी एक रस्ता काढण्यात आलेला आहे. मंदिराचे सुंदर असे स्थापत्य, येथे असलेली शांतता ब्रह्म मनाला सुखावते. पक्ष्यांच्या किलबिलाट तुम्हाला या धावत्या जगापासून खूप लांब घेऊन जाते. या मल्लिकार्जुन मंदिराच्या बाहेर आल्यास आपल्याला एक समोरची तटबंदी दिसते. या तटबंदीमध्ये आपल्याला मोठमोठ्या देवड्या बघायला मिळतात. अशा एका देवडीमध्ये आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. पूर्ण मंदिराला बांधीव अशी तटबंदी आहे. पुढे गेल्यास मंदिरासाठी एक स्वतंत्र अशी तटबंदी करण्यात आलेली आहे. त्या किल्ल्यावरती बाल किल्ल्याला जशी तटबंदी असते तशी या मंदिराला तटबंदी आहे. प्रवेश दरवाजाला दोन्ही बाजूस आपल्याला विळगळीचे दगड बसवलेले दिसते. या भव्य अशा प्रवेशद्वारातून समोर आल्यास आपल्याला भव्य अशा पिंपळाचे झाड बघायला मिळते. या सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारीच आपल्याला मांचूरचा किल्ला बघायला मिळतो. पिंपळाच्या झाडाखाली आपले एक छोटेसे मंदिर बघायला मिळते. हे मंदिर म्हणजे नृसिंह नागोबा मंदिर होय. पर्यंत आला आहात तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. तुम्ही अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा. शंकराचा अपभ्रास करण्यासाठी गायीचे मांस नैवेद्य म्हणून दरवेळी पाठवले आणि प्रत्येक वेळी या मांसाचे रूपांतर फुलामध्ये झाले. मांसाची फुले नूर झाली म्हणून या जागेला मांसनूर, नंतर या शब्दाचा अपभ्रम होऊन मांचूर असे नाव पडले. सिद्धेश्वर मंदिर उत्तराभिमुख असून येथे असलेल्या नंदीची खास वैशिष्ट्य आहे. बाकी शिव मंदिरामध्ये आपल्याला नंदी हा पूर्व पश्चिम बघायला मिळतो, पण येथे असलेला नंदी हा उत्तर दक्षिण बघायला मिळतो. समोर आपल्याला एक छोटीशी शिवपिंड बघायला मिळते. नंदीला जर आपण नीट बघितलं, नंदीवर असलेली घंटा, झालर, पायाचे खूर हे खरोखर असे वाटतात आपल्याला. मंदिराचा विस्तार हा नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा 4 भागात करण्यात आलेला आहे. सभा मंडप हा एकूण 16 खांबावर उभा करण्यात आलेला आहे. ते सभा मंडप हे 4 खांबावर उभे आहेत व ते पूर्णपैकी उंचीचे आहेत. बाकीचे 8 खांब हे सभा मंडपाच्या उर्वरित अर्ध उंचीवर उभे आहेत, तर उरलेले 4 खांब हे सभा मंडप आणि अंतराळ मंडप यांच्या समान आहेत. या सर्व 16 खांबावर आपल्याला दगडी हेमाडपंथीचे छत बघायला मिळते. या मंदिराच्या प्रत्येक खांबावर आपल्याला सर्प दिसतात. विशेष म्हणजे प्रत्येक खांबावर सर्प हा वेगवेगळ्या स्वरूपात आहे. मंदिराला पूर्व आणि उत्तर दिशेला 2 असे द्वारे आहेत. उत्तर द्वारासमोर आपला नंदी मंडप तर पूर्व दिशेला मुखमंडप दिसतो. मंदिराच्या पश्चिमेस आपल्याला गणपती सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. गर्भगृहामध्ये असलेल्या शिवलिंगाला आपल्याला नाक, कान, डोळे, तोंड असे रूप बघायला मिळते. मंदिराच्या छतावर आपल्याला महाभारत, दशावतार तसेच अशोक वाटिकामधील ही सीता हनुमान भेट हे सुद्धा बघायला मिळते. हे एकमेव असे मंदिर आहे येथे पूर्ण प्रदक्षिणा चालते. भीमा नदीच्या तटाला बांधून एक मोठी तटबंदी बांधलेली आहे. ही तटबंदी खाली उतरून गेल्यास आपल्याला पाण्यात जटाशंकर हे शिवमंदिर बघायला मिळते. या नदीला किती मोठा पूर आला तरी हे मंदिर पाण्याखाली जात नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्यात हे मंदिर अजून जसे तसे उभे आहे. या जटाधारी मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला बोटीचा प्रवास करावा लागतो. मंदिराकडे असलेली शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर आपल्याला भीमा नदी हे सर्व बघत टाईम कधी निघून जातो हे समजत नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.